राम राम. मी डॉक्टर पद्माकर सबनीस, मधुमेह तज्ज्ञ म्हणून निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्यरत आहे. मित्रांनो, मधुमेह म्हटलं की रक्तातील साखर हे आपल्या डोक्यामध्ये येतं. उपाशीपोटी आणि जेवण करून 1.5 तासांनी साखर तपासणे असं अपेक्षित असतं. उपाशीपोटी म्हणजे 8 तास उपाशी राहायला हवं. परंतु काही लोक उपासाच्या दिवशी सुद्धा शुगर चेक करतात, त्यामुळे त्यांची रक्तातली साखर ही कमीच दिसते आणि जे महिनाभर किंवा त्याच्याही आधी अबर चबर खाल्लेलं असतं ते रिफ्लेक्ट होत नाही. म्हणून HbA1c नावाची एक तपासणी आहे की जी अतिशय उत्तम आहे. आपल्या रक्तातील साखरेचा सरासरी ती दाखवते. मागच्या 3 महिन्यातील म्हणजे 120 दिवसातील साखर याचा ॲव्हरेज दाखवण्याचं योग्य प्रमाण म्हणजे HbA1c. जसं आपल्याला हिमोग्लोबिन माहिती असतं, त्यात हिमोग्लोबिनला रक्तातली साखर चिटकते आणि 120 दिवसाचा ॲव्हरेज आपल्याला समजतो. त्याचं प्रमाण 6.5% पेक्षा कमी असायला हवं आणि जर 6.5 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला वेळेस आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवं. धन्यवाद.